Good morning, students. Okay, so we'll continue with our next part. Actually, syllabus is over. This part is coming in after current electricity also, but we can consider it now. हम अभी ये पार्ट ले सकते हैं. वो है आपका चार्जिंग एंड डिस्चार्जिंग ऑफ कैपेसिटर्स. This part was supposed to be started at in current electricity, but we can consider it now because we have already taught you Kirchhoff's laws, है ना? Yes, what is that? Charging and discharging of capacitors. Okay, yeah. Yes. ठीक आहे स्टुडंट्स, आता तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटर काय करतात. कॅपॅसिटर जेव्हा पण तुम्ही यू नो दॅट फॅनमध्ये कॅपॅसिटर असतं है ना, ते कॅपॅसिटर तुम्ही सपोज लावलं प्लगमध्ये तर तो काय होतो, चार्ज होतो है ना, फुल चार्ज होतो. आणि मग काय होतं, चार्ज झाल्यावर तर काय होतं, तो काय करतो मेनली त्याचं डिस्चार्जिंग रेट खूप फास्ट असतं है ना. म्हणजे तुम्ही नॉर्मली एखादी फॅन लावली आणि विदाउट कॅपॅसिटर लावला तर तो काय होणार, त्याच्यातून करंट फ्लो होणार आणि काय होणार, फॅन फिरणार आहे ना. येस, बट इफ यू अप्लाय कॅपॅसिटर, त्याच्यात तुम्ही कॅपॅसिटर लावला तर काय होईल, त्या केसमध्ये यू हॅव अ व्होल्टेज सोर्स आणि तुम्ही इथे फॅन लावला लेटेस्ट यू हॅव अ फॅन. मग ते काय होणार आहे, ऑफकोर्स तो फॅन फिरेल है ना, फॅन विल स्टार्ट मुव्हिंग, बट द फॅन विल नॉट पिकअप सो मच स्पीड. पण तेच जर तुम्ही इथे मध्ये कॅपॅसिटर लावला तर तुम्ही काय लावलं, कॅपॅसिटर लावलं तर काय होईल, कॅपॅसिटरमधनं डिस्चार्जिंगची जी स्पीड आहे ती खूप फास्ट आहे. म्हणजे काय, ह्याच्यातून हा जरी तुम्ही काढून टाकला जरी टर्मिनल, तर ह्याच्यातून हा पूर्ण चार्ज होईल. येस, इट विल कम्प्लिटली गेट चार्ज होताना बघा, चार्ज म्हणजे काय, इट इज जस्ट ॲक्युम्युलेटिंग चार्जेस. खूप सारे चार्जेस ॲक्युम्युलेट होईल, तोपर्यंत ॲक्युम्युलेट होईल जोपर्यंत इथे तुम्ही सप्लाय दिलेला व्होल्टेज आहे तो ह्याच्यावर कम्प्लिटली येत नाही. ह्याचा व्होल्टेज ह्याच्यावर कम्प्लिटली येतो आणि हा जरी तुम्ही काढून टाकला तर हा पूर्ण चार्ज झालेला असतो ना. हां, त्याच्या व्होल्टेज एवढा जो सुरुवातीला व्होल्टेज अप्लाय केला होता, लेटेस्ट 10 वोल्ट्स अप्लाय केलेला तुम्ही, 10 वोल्ट्स, आणि हा कॅपॅसिटर तुम्ही लावला तर तो 10 वोल्ट्सपर्यंत कम्प्लिटली तिथे चार्ज होऊन जातो है ना. आणि जरी तुम्ही हा काढला तरी हा 10 वोल्ट्स काय होतो, कम्प्लिटली इथे ट्रान्सफर होतो आणि ह्याला तो काय करतो, फॅन रन्स. पण ह्याच्या जेव्हा कॅपॅसिटर असतं ना ह्याच्यातनं जे डिस्चार्ज होतं इलेक्ट्रॉन्स, चार्ज जो डिस्चार्ज होतो म्हणजे काय, dq/dt है ना, तो खूप फास्ट असतो. म्हणजे तुमचा करंट जो तुम्ही नेक्स्ट सेशनमध्ये शिकणार आहात, जो चार्ज तुमचा चेंज होणार आहे ह्याच्यातून तो खूप फास्ट असतो. खूप करंट जर फास्ट फ्लो होत असेल, सो इफ आय इन्क्रीजेस है ना, आय इन्क्रीजेस, व्हॉट इज वी आय, वी पॉवर इज इक्वल्स टू वी इंटू आय आहे ना. जर आय इन्क्रीज झालं, वी तर व्होल्टेजचं सेमच राहणार आहे ना, आय इन्क्रीज झालं की पॉवर काय होईल, वाढेल आणि मग काय, फॅन फास्ट फिरायला लागेल. ओके, सो व्हॉट हॅपन्स इज दॅट, हे बेसिक्स तुम्ही 10th स्टँडर्डला शिकलेलं आहे, P इक्वल्स टू वी आय. आणि आपल्याला करंट इन्क्रीज करायचं, करंट इज ॲक्च्युली व्हॉट, द रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज किती फास्ट फ्लो होऊ शकतो है ना, चार्ज किती फास्ट फ्लो होऊ शकतो. जास्तीत जास्त चार्ज फास्ट फ्लो होऊ शकतो जेव्हा आपण कॅपॅसिटर लावतो. हे झाले कॅपॅसिटरचे ॲप्लिकेशन्स है ना. आता ह्याच्यातच तुम्हाला परत एकदा की हा किती वेळानंतर किती % डिस्चार्ज झाला आहे हे वगैरे असे तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहेत जेईमध्ये है ना. तर तुम्हाला त्यासाठी चार्जिंग अँड डिस्चार्जिंग शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं आपण शिकूया चार्जिंग काय असतं. पहिलं आपण काय शिकूया, चार्जिंग काय असतं ते. ठीक आहे, ओके. चार्जिंगमध्ये बघा काय असतं, फर्स्ट वी विल ड्रॉ अ सिम्पल सर्किट. या, दिस इज अ कॅपॅसिटर. पहिले एक रेजिस्टर काढूया. या, फर्स्ट वी ड्रॉ अ रेजिस्टर, देन यू हॅव अ कॅपॅसिटर अँड देन यू हॅव अ voltage source, then you have a voltage source. Okay, yes. आता काय होणार आहे ह्याच्यातून, फर्स्ट थिंग इज व्हॉट, यू हॅव अ व्होल्टेज सोर्स हिअर है ना. ह्याला व्होल्टेज सोर्स आहे. आता बघा पहिली गोष्ट काय होणार, ह्याला व्होल्टेज सोर्स लावलाय आणि इथे तुमचा एक रेजिस्टर आणि एक कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर म्हणजे सिंपल आपला कॅपॅसिटर, हा व्होल्टेज सोर्स आहे, हा आहे रेजिस्टर. तर तुम्ही ह्याला सर्किट ऑन केलं, लेटेस्ट ॲट t इक्वल्स टू 0, ॲट t इक्वल्स टू काय केलं, 0 केलं. तर ॲट t इक्वल्स टू 0 काय होणार आहे, पहिली गोष्ट है ना, ॲट t इक्वल्स टू 0 पहिली गोष्ट काय होणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल चार्ज तर ह्याच्यावर काय जमतील का, लावलेला लगेच सगळं चार्जेस येणार नाही. सो ॲट t इक्वल्स टू 0 तुम्ही काय लिहिणार आहे, चार्ज अँड कॅपॅसिटर इज 0, चार्ज अँड कॅपॅसिटर इज 0. ठीक आहे, हां, हे तुमचं झालं फर्स्ट केस. आता चार्जेस जर 0 आहे, चार्जेस ह्याच्यावर जमलेलेच नाही 0, तर तुम्ही काय फॉर्म्युला लिहिता, चार्जेस जमले तर त्याच्यात पोटेन्शियल काय जमलं असेल का, नाही ना, बिकॉज व्हॉट इज द फॉर्म्युला, Q इक्वल्स टू CV. व्हीची व्हॅल्यू काय असणार आहे, Q/C. जे चार्जेस 0 आहे तर V पण काय असणार आहे, 0. therefore V विल बी ऑल्सो इक्वल्स टू 0. ह्याच्यावर व्होल्टेज काय असणार आहे, 0 असणार आहे. हे आपण एक नॉर्मल सर्किट घेतले की जिथे
एक बॅटरी सोर्स आहे, एक कॅपॅसिटर आहे ज्याची कॅपॅसिटन्स C आहे, हा रेजिस्टन्स R आहे, हा व्होल्टेज V आहे, V याचा व्होल्टेज आहे ना. या यू आर नॉट स्टडिंग दिस. ह्याला तुम्ही स्टडी करता, हे तुम्ही जस्ट स्टडी केलं की हां सुरुवातीला T इक्वल्स टू 0, चार्ज वॉज इक्वल्स टू 0 आणि Q इक्वल्स टू C हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर इफ Q इक्वल्स टू 0 ह्याच्यावर व्होल्टेज पण काय जमणार आहे 0 असणार आहे ना. हां इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. हां आता पुढे बघा काय होणार. जर ह्याच्यातून ह्याच्यात व्होल्टेज ड्रॉप होईल का, ह्याच्यात व्होल्टेज ड्रॉप होणार नाही. मग जर व्होल्टेज ड्रॉप होणार नाही, दिस ॲक्ट्स लाईक अ शॉर्ट सर्किट. इथे काय काहीच नाही, कारण ह्याच्यातून चार्ज येणार आहे, इथे पण निगेटिव्ह चार्ज आहे है ना. इट विल अलाउ द करंट टू फ्लो बट इट विल ॲक्ट लाईक अ शॉर्ट सर्किट. इट विल ॲक्ट लाईक अ शॉर्ट सर्किट. इथे काय वायरच नाही आहे असं ॲक्ट करेल डायलेक्ट्रिकसारखं. ठीक आहे. हां एक साधी जस्ट शॉर्ट वायर आहे असं ॲक्ट करेल ॲट स्टार्टिंग. त्यामुळे ह्याच्यामुळे व्होल्टेज ड्रॉप काय होणार नाही. देर विल बी नो व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉप नाही म्हणजे काय, व्होल्टेज ड्रॉप आहे 0 आहे. येस. मग याचा अर्थ ह्याच्यात करंट किती फ्लो होईल तेव्हा. सो वी हॅव द फॉर्म्युला ॲट द स्टार्टिंग. आय विल बी इक्वल्स टू वॉट, V/R. ठीक आहे ना, V/R असणार आहे. तर व्होल्टेज काय आहे, व्होल्टेज विल बी इक्वल्स टू वॉट, इथला व्होल्टेज आणि इथला व्होल्टेज ड्रॉप आपण टोटल रेजिस्टन्स है ना, आपण टोटल रेजिस्टन्स. व्हॉट इज द व्होल्टेज ड्रॉप हिअर. ह्याच्याकडे व्होल्टेज ड्रॉप किती असणार, हा पूर्ण व्होल्टेज ह्याच्याकडे असणार आहे ना. सो दॅट इज V. ठीक आहे. हां आणि इथे किती आहे, काही नाही आहे है ना. सो V मायनस 0/R. V मायनस 0/R. हे कधी ॲट स्टार्टिंग, ॲट T इक्वल्स टू 0, ॲट T इक्वल्स टू 0 है ना. हां बट आफ्टर सम टाइम थोड्या वेळाने काय होणार आहे, चार्जिंग सुरुवात होणार आहे. चार्जिंग सुरू होईल मग हळूहळू याच्यावर काय असतील, इथे प्लस प्लस चार्जेस जमा व्हायला लागतील आणि इथे मायनस मायनस निगेटिव्ह चार्जेस जमा व्हायला लागतील है ना. तर जसे इथे पॉझिटिव्ह चार्जेस जमा व्हायला लागले, तसं काय होणार आहे, ॲट दॅट टाइम व्हॉट विल हॅपन, इफ पॉझिटिव्ह चार्जेस आर गेटिंग अक्युमुलेटेड हिअर, ह्याच्यावर काय होणार आहे, चार्ज वाढणार आहे. चार्ज वाढला की ह्याच्यावर व्होल्टेज पण वाढणार आहे. मग ह्याला पण व्होल्टेज येईल थोडा, पण ह्याच्यात ऑलरेडी व्होल्टेज होता आणि ह्याच्यात पण थोडासा व्होल्टेज आलाय. म्हणजे काय होईल, हळूहळू काय होईल, इकडे व्होल्टेज शेअर होईल. त्यामुळे इथे व्होल्टेज वाढला जाईल. त्यामुळे करंट काय होणार, हळूहळू कमी होणार आहे आणि ह्याच्यावर चार्ज हळूहळू वाढणार आहे. स्टुडंट ही प्रोसेस आपण मॅथमॅटिकली पण लिहू शकतो. कसं बघा, आय विल बी इक्वल्स टू वॉट, करंट म्हणजे काय आहे, dQ/dt है ना. आय इज इक्वल्स टू वॉट, करंटला आपण काय बोलतो, करंट इलेक्ट्रिसिटी आपण शिकलोय कधी इन स्टँडर्ड 10th. व्हॉट इज दॅट, आय इज इक्वल्स टू वॉट, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ टाइम है ना. अमाऊंट ऑफ चार्जेस फ्लोइंग इन पर युनिट टाइम. जर हे इन्स्टंटेनियस असेल म्हणजे काय, प्रत्येक वेळेला चार्ज चेंज होणार आहे ना. तर ह्यालाच आपण आय इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, dQ/dt. काय लिहू शकतो, dQ/dt. हे झालं तुमचं करंट. त्याला आपण हे लिहिलं, आय इज इक्वल्स टू dQ/dt है ना. येस ओके. हां क्लिअर आहे. आता व्होल्टेज ड्रॉप किती असणार आहे, व्होल्टेज ड्रॉप सुरुवातीला किती होता, सुरुवातीला ह्याच्यावर किती होता, पूर्ण सर्किटमध्ये V होता. पूर्ण सर्किटमध्ये किती होता, इट वॉज V है ना. या पूर्ण सर्किटमध्ये किती होता, V होता. पण ह्याने काहीतरी काढून घेतला. ह्याने किती काढून घेतला, ह्याच्यातून Q/C काढून घेतला. ॲट टाइम T टू काउंट Q/C. अँड व्हॉट अबाउट द रेजिस्टन्स R है ना. टोटल रेजिस्टन्स किती आहे, R. तर ह्याच्यावरचा व्होल्टेज ड्रॉप कमी झाला. कितीने कमी झाला, Q/C ने, कारण की ह्याने थोडा Q/C व्होल्टेज घेतला. क्लिअर आहे ना. ह्याच्यावर चार्जेस जमले त्यामुळे हा तुमचा नेट व्होल्टेज ड्रॉप आला रेजिस्टन्सवर है ना. V/R तुमचं काय झाला, करंट. आयचा हा इक्वेशन झाला. तर ह्याला आपण परत सिम्प्लिफाय करूया. विल जस्ट सिम्प्लिफाय इट है ना. हा C इकडे कॉमन घेऊया, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय C. काय झाला, हा CV मायनस Q/RC झाला है की नाही. हां आता ही प्रोसेस आहे ना, ही टाईमवर डिपेंडंट आहे. ही कशावर डिपेंडंट आहे, टाईमवर डिपेंडंट आहे. जसं टाईम वाढेल तसं काय होणार, इथून करंट वाढणार आहे आणि इथे त्याप्रमाणे काय असणार आहे, यू विल गेट द इन्क्रीज इन चार्ज. ह्याच्यावर चार्ज इन्क्रीज होणार आहे ना. येस. आता ह्या प्रोसेसला आपण काय करूया, विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्याला आपण लिहूया. ठीक आहे. येस. आता तुम्हाला माहिती आहे की थोड्या वेळाने हा कम्प्लिटली चार्ज होणार आहे. सो वेन इट विल चार्ज, यू अज्युम दॅट दिस विल चार्ज ॲट अ टाइम T. इट विल have we will define it. So at time t charge is Q on capacitor. हे आपण डिफाइन केलं. ठीक आहे. आता आपण हा जर टाइम डिफाइन केला तर 0 to T, स्टार्टिंगला T इक्वल्स टू 0 तुम्ही डिफाइन केलं ना, तर 0 पासून टाइम लावल्या 0 सेकंड्स होता. 0 सेकंड्स पासून T सेकंड्स पर्यंत त्याच्यावर चार्जेस किती होते, 0 to Q चार्जेस. मग आपण त्याला प्रोसेसला ह्याच्या प्रोसेसमध्ये आपण डिफरन्शियली लिहूया. काय प्रोसेसमध्ये लिहूया बघा. ओके.
डी क्यू हा टर्म मी आहे ना इकडे लिहितो. ओके, हा जो सी व्ही मायनस क्यू आहे तो मी खाली लिहितो, सी व्ही मायनस क्यू, आणि हा डी टी मी वर लिहितो, डी टी अपॉन आर सी, आणि ह्याला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट का करतो? कारण ही प्रोसेस ग्रॅज्युअली टाइम टेक करणार, 0 पासून टी पर्यंत. ह्याच्यावर चार्ज किती वाढणार आहे? 0 टू क्यू. क्लिअर आहे स्टुडंट्स? इथेपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? येस. आता ह्यालाच तुम्हाला काय करायचं? इंटिग्रेट करायचं. म्हणजे काय होईल तुम्हाला की टाइम टी वर किती चार्ज आहे हे तुम्हाला कळेल. येस. आता ह्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे? 1 अपॉन एनिथिंगचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, लॉग ऑफ सी व्ही मायनस क्यू अपॉन वॉट? ह्याचं डिफरन्शिएशन -1. आणि इथे काय असतं? 1 अपॉन आर सी. 1 अपॉन आर सी तर कॉन्स्टंट आहे, 1 अपॉन आर सी इंटू टी. ठीक आहे, हा मायनस त्या साईडला घेऊन जाऊया. येस. ओके, सो व्हॉट डू वी गेट स्टुडंट्स? आपल्याला काय भेटतं? लॉग, ओके, सी व्ही मायनस क्यू विल बी इक्वल्स टू व्हॉट? मायनस ऑफ टी अपॉन आर सी. लॉग या साईडला तिकडे काय होतो तो? इट बिकम्स ई. सो सी व्ही मायनस क्यू इक्वल्स ई रेस टू मायनस टी अपॉन आर सी, है ना? मायनस टी अपॉन आर सी झालं. आता आपण काय कन्सिडर करूया? येस, इथेपर्यंत क्लिअर आहे. आता हा क्यू आपण या साईडला घेऊन जाऊया, है ना? आणि येस, वी कॅन राईट द इक्वेशन ॲज सी व्ही मायनस ई रेस टू मायनस टी बाय आर सी. ठीक आहे ना? येस, इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस, इज इट क्लिअर अप टिल दिस पॉईंट? या, ओके. या 1 मायनस, हां क्लिअर आहे ना? येस, ओके. हां, ह्याला आपण इंटिग्रेट केलं, क्लिअर. ओके, आता इंटिग्रेट केल्यावर आपल्याला काय पण करायचं? यू हॅव टू सबस्टिट्यूट द लिमिट्स ना. लिमिट्स पण सबस्टिट्यूट करायचे आहेत, तर लिमिट सबस्टिट्यूट करूया आपण. लॉगचं इथपर्यंत आपण क्लिअर आहे. ओके, सो जस्ट अ मिनिट, आपण काय पण कन्सिडर करूया. विल पुट द व्हॅल्यूज. जस्ट पुटिंग द व्हॅल्यूज. लिमिट सबस्टिट्यूट करूया 0 टू क्यू, आणि इथे टाइम पुट करूया 0 टू टी. ठीक आहे ना? हां, तो जेव्हा चार्ज क्यू असेल तेव्हा तुम्हाला काय असणार आहे? लॉग ऑफ सी व्ही मायनस क्यू, है ना? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जेव्हा 0 पुट करा तेव्हा काय झालं? लॉग ऑफ सी व्ही इक्वल्स टू टाइम टी पुट करा तर मायनस टी बाय आर सी. ह्याला तुम्ही सोडवू शकता. काय आहे? लॉग ए मायनस बी, लॉग ए बाय बी इज इक्वल्स टू मायनस टी बाय आर सी. हा लॉग आहे, इकडे काय करेल? पॉवर बनेल, है ना? त्याला सॉल्व केलं 1 मायनस क्यू बाय सी व्ही इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी बाय आर सी. हे कसं आलं? कोण सांगेल? ह्याला मी जसंच्या तसं इथे लिहिला, त्या सी व्ही सी व्हीने डिवाइड केलं, सी व्ही बाय सी व्ही 1 मायनस क्यू बाय आर सी. तर लॉग इकडे जाऊन काय म्हटलं? ई रेस टू समथिंग म्हटलं, ई रेस टू दॅट. तर ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचं? क्यू साठी इक्वेशन डिफाईन करायचं. तर तुम्ही काय करणार आहे? हा क्यू बाय सी व्ही इकडे आणलाय, आणि तो 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय आर सी इकडे लिहिला, आणि हा जो सी व्ही होता, हा सी व्ही इकडे, फक्त ही वस्तू इकडे आणली आणि ही वस्तू इकडे आणली. ठीक आहे, ह्यालाच तुम्ही परत चेक केलं तर तुम्ही तुमचं इक्वेशन बनतो, क्यू इक्वल्स टू हा सी व्ही इकडे आणल्यावर सी व्ही इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय आर सी. ठीक आहे, हे एवढं समजून घ्या तुम्ही. हे झालं चार्जचं इक्वेशन ॲट टाइम टी. किती छान आहे स्टुडंट्स? हे झालं तुमचं चार्जचं इक्वेशन ॲट टाइम टी. क्लिअर आहे? हे झालं तुमचं चार्जिंग प्रोसेसमध्ये. ओके स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड दिस? हॅव यू अंडरस्टूड दिस? ओके, ठीक आहे. आता ह्याच्यात परत आपण फरक ग्राफ्स बघूया. ठीक आहे, हे झालं ॲट. तर तुम्हाला काय कळेल की कुठलेही टाइम पुट केलं ना तुम्ही, तर तुम्हाला किती चार्ज आहे तुम्हाला याच्यावरून कळेल, है ना? पण आपण परत त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रीम कंडिशन्स पुट करूया. ठीक आहे, ओके. काय कंडिशन्स आहेत एक्स्ट्रीम की तुम्हाला माहिती आहे? ॲट टी इक्वल्स टू 0 तुमचा चार्ज किती असतो? 0 असतो. चार्ज किती असतो? 0 असतो, है ना? ॲट टी इक्वल्स टू 0 चार्ज किती असतो? 0 असतो. आणि खूप वेळानंतर कंप्लीट चार्ज भरेल किती वेळ चार्ज करू शकतो आपण? लेटेस्ट खूप वेळानंतर पूर्णच्या पूर्ण चार्ज लेटेस्ट क्यू नॉट आलाय त्याच्यावर. किती आलाय? ॲट टी इक्वल्स टू खूप वेळ चालूच ठेवला तुम्ही, खूप वेळ चालूच ठेवला, तर किती जास्तीत जास्त चार्ज किती येऊ शकतो याच्यावर? जास्तीत जास्त चार्ज किती येऊ शकतो? जास्तीत जास्त चार्ज व्हायला हा पूर्ण व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे. हा पूर्ण व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? 0. तर हा 0 कधी येईल? हा 0 तेव्हाच येईल जेव्हा जास्तीत जास्त चार्ज क्यू विल बी इक्वल्स टू सी व्ही. ओनली वेन व्हॉट? जास्तीत जास्त व्हॅल्यू ना, क्यू इज इक्वल्स टू सी व्ही अँड मॅक्सिमम, अँड इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू, अँड मॅक्सिमम ओनली वेन
ओनली वेन दिस टर्म्स गेट झिरो. आणि हा टर्म कधी झिरो होईल? वेन टी इक्वल्स टू इन्फिनिटी. म्हणजे खूप वेळानंतर तुम्हाला काय होईल? चार्ज सी इंटू बी एवढा चार्ज त्याच्यावर जमेल. म्हणजे काय? क्यू इक्वल्स टू सी व्ही. म्हणजे ह्याची कॅपॅसिटी आणि ह्याचा पूर्ण व्होल्टेज ह्याच्यावर पूर्णच्या पूर्ण चार्ज कधी येईल? जेव्हा क्यू इक्वल्स टू सी व्ही होईल. क्यू इक्वल्स टू सी व्ही कधी होईल? जेव्हा टी इक्वल्स टू इन्फिनिटी. पण ॲक्च्युली इन्फिनिटी टाईम पर्यंत तो आपण त्याला ठेवला तर तो कम्प्लीट चार्ज त्याच्यावर येऊ शकतो. कारण कम्प्लिटली तो सी इंटू व्ही चार्ज तो कॅपॅसिटी त्याच्यावर करू शकतो. पण काय होतं ह्याच्यामध्ये की कम्प्लिटली कधी चार्ज त्याच्यावर येत नाही है ना. कम्प्लिटली चार्ज त्याच्यावर कधी येत नाही बिकॉज देर आर सर्टन एव्हरीथिंग इज नॉट परफेक्ट. यू कॅन सी लाईक या. हे कळलं तुम्हाला? क्यू इक्वल्स टू सी व्ही. तर क्यू विल बी इक्वल्स टू सी व्ही. हा मॅक्झिमम चार्ज कधी होईल? वेन टी इक्वल्स टू इन्फिनिटी ना. वेन टी इक्वल्स टू इन्फिनिटी ह्या व्हॅल्यूला आपण काय बोलतो? मॅक्झिमम चार्जला आपण क्यू नॉट बोलतो इक्वल्स टू सी व्ही. तर हा इक्वेशन आपण परत रिप्लेस करू शकतो. कसं रिप्लेस करू शकतो ते इथे बघा. येस, मला डेरिव्हेशन्स कळले आहेत सगळ्या? येस, व्हेरी गुड. सो वी कॅन रिराइट दिस ॲज क्यू इक्वल्स सी व्हीच्या ठिकाणी ठेवायचं क्यू नॉट 1 मायनस ई रेज टू मायनस टी अपॉन आर सी. क्लिअर आहे? हा तुमचा झाला चार्जचं इक्वेशन. ह्या चार्जच्या इक्वेशनला तुम्ही आता ग्राफरिकली पण दाखवू शकता. ह्याचा तुम्ही ग्राफ पण दाखवू शकता. ठीक आहे? येस. सो इट्स ग्राफ इफ यू ड्रॉ इट इज बिकमिंग लाईक दिस. ॲट टी इक्वल्स टू इन्फिनिटी जेव्हा टाइम होईल तेव्हा हा चार्ज किती होईल इथे? दिस विल बी युअर क्यू नॉट. दिस विल बी युअर क्यू नॉट चार्ज. जेव्हा टाइम इज इन्फिनिटी चार्ज विल बी क्यू नॉट. स्टुडंट्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां, कळलं तुम्हाला? येस. ओके. आता परत आपण ह्याच्यावर थोडंसं काम करणार आहोत. काय काम करणार आहोत ते बघा. येस. सो व्हॉट वी विल डू हिअर इज वी विल सी दिस नेचर. हा तुम्ही क्यू इक्वल्स टू क्यू नॉट जो ग्राफ बघितलाय ना त्याला तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला ह्या टी टाईमला तुम्हाला थोडंसं टीमुळे त्रास होतो आणि आर सीमुळे पण त्रास होतो ना. तर काय करूया आपण? तुम्हाला हा इक्वेशन सोडवायला पण थोडा त्रास होतो. सो आपण वी डिफाईन आर सी इक्वल्स टू टाव. आर सी इक्वल्स टू वॉट? टाव. ह्याला आपण म्हणतो टाइम कॉन्स्टंट. ह्याला आपण डिफाईन करतो. असं काय करतो? ह्याला डिफाईन करतो की वी डिफाईन इट इज डिफाईन. इट इज जस्ट डिफाईन. ठीक आहे? ह्याने काय होतं बघा. ह्या क्वांटिटीला तुम्ही जर टाव म्हणून डिफाईन केलं तर हा इक्वेशन म्हणतो क्यू इक्वल्स टू क्यू नॉट 1 मायनस ई रेज टू मायनस टी बाय टाव. मायनस टी बाय वॉट? टाव. आणि जेव्हा वेन टी इक्वल्स टू टाव जेव्हा टाव एवढा टाइम सेकंड्स होईल तेव्हा हा इक्वेशन काय बोलतो? क्यू विल बी इक्वल्स टू वॉट? क्यू नॉट 1 मायनस ई रेज टू वॉट? मायनस टी इक्वल्स टू टाव बाय टाव. काय आलं? 1 है ना. सो यू हॅव क्यू इक्वल्स टू क्यू नॉट 1 मायनस ई रेज टू इथे काय आलं? -1. ठीक आहे. आणि 1 बाय ईची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असते किती असते ती 1/2.73. 1/2.73 किती असतं? 0.37. म्हणजे 1 ईची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे. 1 ईची व्हॅल्यू किती आहे? 0. किंवा ई रेज टू -1. ई रेज टू -1 इज इक्वल्स टू 1 बाय ई है ना. ह्याची व्हॅल्यू किती असते? इट इज नथिंग बट 0.37. 0.37. ओके. ह्याला तुम्ही सोडलं 1 मायनस Q naught equals to 1 minus 0.37. 1 minus 0.37 किती येतं? 63%. So 63% of Q naught. तर आपण Q naught डिफाईन करतो. So when charge is becoming 63%, हा Q naught आहे ना, ह्याचा 63% जेव्हा होतो ना चार्ज 0.63 of Q naught जेव्हा होतो तेव्हा जेवढा काही टाइम लागेल त्याला आपण काय बोलतो? T will be equals to tau. At tau second, after tau seconds the charge will get what? 63%. म्हणजे आपण काय करायचं? त्याला स्टडी करायचं. चार्जिंग व्होल्टेजची प्रोसेसला स्टडी करायचं. आणि जेव्हा तो 63% चार्ज होईल तेव्हा आपण काय बोलायचं की तेव्हा जेवढा काही वेळ लागेल त्याला आपण म्हणायचं टाव. आणि धिस टाव इज स्टुडंट इक्वल्स टू व्हॉट? आर इंटू सी. ठीक आहे. तर 1 मायनस 0.37 म्हणजे 0.63 असतं ना. 0.63ला मी काय लिहिलं? 63% आहे ना. 0.63ला काय लिहू शकतो? 63/100 म्हणजे 63%. क्लिअर आहे स्टुडंट्स? व्हेरी इंटरेस्टिंग. एवढंपर्यंत लिहून घ्या. येस. ह्याला आपण पुढे शिकूया. ठीक आहे. इथंपर्यंत लिहिलं सगळं रब करा. तर नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे काय करायचं. ओके. हां, तो इक्वेशन कळलं तुम्हाला? हा इक्वेशन. येस. ओके. आता इम्पॉर्टंट थिंग्स ऑन धिस. आता ह्याच्यात करंट जर तुम्ही बघितलं व्हॉट इज आय म्हणजे काय आहे तुमचा?
dq बाय dt है ना, dq बाय dt है ना, है की नाही? येस. सो यू नो दॅट I इज इक्वल्स टू, तुम्ही तो इक्वेशन मगाशी लिहिला होता, कुठला इक्वेशन लिहिला होता? q इज इक्वल्स टू cv, q इक्वल्स टू cv 1 मायनस e रेज टू मायनस t बाय rc, हा जो इक्वेशन लिहिला होता तुम्ही. तर dq बाय dt जर तुम्ही केलं, काय केलं? dq बाय dt म्हणजे काय? करंट है ना. येस, करंट तर तुम्ही ज्यादा स्टडी केला. तर डिफरन्शिएटिंग केलं, आफ्टर डिफरन्शिएटिंग इफ यू डू with respect to time, असं डिफरन्शिएट केलं तर हे काय होतं? q विल इक्वल्स टू dq बाय dt है ना, आणि ते कॉन्स्टंट आहे cv मायनस cv इंटू e रेज टू मायनस t बाय rc आहे. हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डिफरन्शिएशन 0 येतं, मायनस cv e रेज टू, ह्याचं डिफरन्शिएशन काय येतं? e रेज टू मायनस t बाय rc चं असंच राहतं, आणि इंटू मल्टिप्लाइड बाय व्हॉट? rc मायनस 1 बाय rc ने त्याला हे करा, मायनस मायनस प्लस है ना, cc कॅन्सल, सो v बाय r इंटू e रेज टू मायनस t बाय टाउ. हे झालं तुमचं करंटचं इक्वेशन. ठीक आहे, झालं तुमचं करंटचं इक्वेशन है ना. येस, व्हेरी गुड स्टुडंट्स. कळतं तुम्हाला करंटचं इक्वेशन कसं आलं? ह्याच्यामध्ये चार करंटचं इक्वेशन काय येईल की आफ्टर टाइम t किती वेळानंतर किती करंट येईल ह्याचं पण इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. ओके, येस, इज इट इंटरेस्टिंग? येस. ह्याचा तुम्ही जर ग्राफ काढलात, ह्याचा पण जर तुम्ही ग्राफ काढला तर काय करायचं? ॲट t इक्वल्स टू टाव, जेव्हा टाइम t इक्वल्स टू टाव झालं, करंट काय बनलं? v बाय r इंटू e रेज टू मायनस 1 अपॉन e म्हणजे काय असतं? परत मगाशीच बघितलं तुम्ही 63% है ना. v बाय r म्हणजे काय? मॅक्झिमम करंट है ना. येस, हां हां, ॲट v बाय r वेन इक्वल्स टू e बाय r कधी होईल? जेव्हा हा टर्म काय होईल? 0 होईल. t इक्वल्स टू 0, when t इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू I नॉट, ह्याला आपण मॅक्झिमम करंट डिफाइन करतो. बट I इज इक्वल्स टू v अपॉन r इंटू e रेज टू मायनस 1, म्हणजेच किती? 0.37 ऑफ v बाय r, म्हणजे किती झालं? 0.37% ऑफ I नॉट. 0.37 मी तसंच लिहिलं, v बाय r ला काय लिहिलं? I नॉट लिहिलं, I नॉट. ओके, क्लिअर आहे? सो I इज इक्वल्स टू व्हॉट? 0.37 टाइम्स ऑफ I नॉट. I नॉट म्हणजे ही व्हॅल्यू आहे v बाय r, इथे आपण डिफाइन केली. जेव्हा टाइम t इक्वल टू 0 झाला ना, बघा आपण काय करतोय, जेव्हा कम्प्लिटली स्टार्टिंगला काय केलं? स्टार्टिंगला हा कम्प्लिटली चार्ज नव्हता, तेव्हा v अपॉन r म्हणजे जो काही करंट फ्लो झाला त्याला आपण I नॉट म्हटलं, म्हणजे काय? स्टार्टिंगचा करंट ॲट 0 सेकंड. हां, स्टार्टिंगचा करंट तुला आपण फक्त इकडे डिफाइन केला, हा एवढा भाग, हा एवढा भाग फक्त तुम्ही डिफाइन केला. हां, ठीक आहे, हे स्टार्टिंगचाच पार्ट आहे ना, आपण लिहिलं. ओके, हां, तर v बाय r ला पण I नॉट लिहिलं, तर हाच इक्वेशन परत लिहिला मी. काय लिहिलं? ॲट t इक्वल्स टू, जेव्हा t इक्वल्स टू 0 करंट किती फ्लो होतो? I नॉट. जेव्हा t इक्वल्स टू 0 म्हणजे करंट कॅपॅसिटर लावलेला किती करंट फ्लो होतो? I नॉट फ्लो होतो, है ना. बट आफ्टर टाव, म्हणजे टाव म्हणजे किती? टाव इक्वल्स टू RC ना. RC एवढ्या सेकंड्स तुम्ही याला डिफाइन केलं, टाव इक्वल्स टू RC. तेवढ्या वेळानंतर काय होणार आहे? टावची व्हॅल्यू e रेज टू व्हॉट? t इक्वल्स टू टाव झालं, टाव टाव काय झालं? कॅन्सल झालं, e रेज टू मायनस 1 है ना. t इक्वल्स टू टाव, आयचा इक्वेशन, हा इक्वेशन काय बनला? e रेज टू मायनस 1, e रेज टू मायनस 1. कळते का तुम्हाला स्टुडंट्स? हा इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन, ह्यामध्ये आपण t ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली? टाव सबस्टिट्यूट केली, तेव्हा हे काय झालं? टाव टाव कॅन्सल झालं, 1 झालं. हे इक्वेशन इथे लिहिलं. तर ह्या इक्वेशनमध्ये v बाय r म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडलेला. तर v बाय r म्हणजे काय होतं? जेव्हा हा कंप्लीट व्होल्टेज कंप्लीट रेझिस्टन्सवर आलेलं. हे कधी आलेलं? v च्या v कंप्लीट r वर कधी आलेलं? जेव्हा हा स्टार्टिंगला हा काय जेव्हा चार्ज नव्हतं ना, तेव्हा v बाय r ला आपण काय म्हणतो? इनिशियल करंट किंवा I नॉट. नॉट म्हणजे 0, 0 म्हणजे ॲट इक्वल्स टू 0 सेकंड. ठीक आहे, ह्याला आपण इथे लिहिलं I नॉट. ठीक आहे, हां, I नॉट इथे लिहिलं, आणि e रेज टू मायनस 1 इज नथिंग बट 0.3. म्हणजे 37% ऑफ इनिशियल करंट when flows in circuit we take time tau seconds. किती वेळ लागणार आहे? टाव सेकंड्स लागणार आहे. क्लिअर आहे? म्हणजे टावला डिफाइन करायची अजून एक टेक्निक, ओके स्टुडंट्स? येस.
ओके, ठीक आहे. येस, हे झालं तुमचं काय म्हणतात त्याला, येस इट टेक्स टाव सेकंड्स है ना. ह्याचं पण तुम्ही ग्राफ काढू शकता है ना, ह्याचं पण तुम्ही ग्राफ काढू शकता. ह्याचा ग्राफ कसा आहे, करंट काय होतं सुरुवातीला मॅक्झिमम फ्लो होतो, नंतर नंतर हळू फ्लो होतो ना करंट. सो करंटचा ग्राफ आपण काढू शकतो की सुरुवातीला किती फ्लो होतोय तो ॲट टी इक्वल्स टू 0 सेकंड्स, किती फ्लो होतोय आय नॉट फ्लो होतोय, किती फ्लो होतोय आय नॉट फ्लो होतोय, आणि हळूहळू काय होतोय ॲट टी इक्वल्स टू इन्फिनिटी. या हे इन्फायनाईट झालं, एनिथिंग रेज टू मायनस इन्फिनिटी 0 हे पाठ करायचे मॅथ्समधले जे आपण मगाशी पण ना यूज केलेलं, काय एनिथिंग रेज टू मायनस इन्फिनिटी इज 0, इट विल बिकम 0 वेन टाइम विल बिकम इन्फिनिटी है ना, टाइम विल बिकम इन्फिनिटी. आणि कॅपॅसिटरमधून करंट जेव्हा करंट 0 फ्लो होतो आपल्या सर्किटमधून तेव्हा काय बोलतो आपण की करंट इज ओपन सर्किट. काय लावलेलंच नाही ना, काय लावलं नसेल की काय बोलतो आपण ओपन आहे, चावी लावली नाही किंवा सर्किट ऑनच नाही, सर्किट ऑनच नाही असं होतं. कॅपॅसिटर लावलं तेव्हा काय होतं, काय नाहीच, काय लावलंच नाही म्हणजे काय कायच फ्लो होत नाही. आणि मग टाव कसं डिफाईन करू शकतो आपण, 37%, म्हणजे 37% एक इथे येतं ना. तर करंट टाइम ग्राफमध्ये जेव्हा 0.37 टाइम्स ऑफ आय नॉट जेव्हा फ्लो होईल तेव्हा आपण काय म्हणतो त्याला, दॅट इट इज टेकिंग टाव सेकंड्स. क्लिअर आहे. हे झालं चार्जिंग. डिस्चार्जिंगचा व्हिडिओ मी पाठवते तुम्हाला. ओके.